तर सर्वांच्या कमेंट्स येत होत्या, की तुम्ही कमी तेल वापरून सुद्धा अशी काळीभोर तर्रीदार एकदम छान रस्सा भाजी कशी बनवता? किंवा त्या भाजीमध्ये वापरतात ते एसूर कसा बनवता? कारण तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलवरती ज्या पण रेसिपीज येतात त्यामध्ये आपण कुठलाही मसाला न यूज करता कमी तेल यूज करून खूप छान अशी काळीभोर एकदम तेल भाजी बनवत असतो. आणि तुम्हाला पण माहिती असा एसूर बनवायचा आहे तर आपल्याला आपल्या आजीची रेसिपी फॉलो करावी लागेल. मग सर्वांच्या कमेंट्स ऐकून मी आज आजीला बनवायला लावलेला आहे हा एसूर. तर तुम्हाला अगोदर बघा तुम्ही इथं की आपण फक्त हा एसूर बनवून तेही एवढ्याच तेलामध्ये किती छान अशी तर्रीदार भाजी बनवून तयार करतो. तर बघा इथं थोडंसंच तेल टाकून त्यामध्ये लसूण, खोबरं वगैरे आपलं जे वाटण असतं ते टाकून आणि इथं काळं तिखट टाकलेलं आहे आपलं. तर इथं काळं तिखट टाकून आपण छान हे तळू द्यायचं आहे आणि नंतर इथं आपण पाणी ओतायचं आहे. डाळीचं जे काय तुम्ही कुठलीही भाजी करता त्यासाठी पाणी ओतायचं आहे आणि मीठ टाकून थोडंसं शांत होण्यासाठी याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि तयार आहे इथं आपली लाल लाल एकदम तेल भाजी. असं बघितलं की खाण्याची इच्छा होवी अशी छान भाजी. यामध्ये तेल कमी आहे परंतु आपल्या ह्या एका एसूरच्या यूजमुळे इतकं छान याला कड आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशीच भाजी तुम्ही ही तयार करू शकता. तेही कुठलेही पुड्यातील मसाले न वापरता एकदम हेल्दी हा एसूर आहे. आपल्या घरी बनवून तयार होतो. तर बघा इथं माझी आजी एसूर बनवायला चालू केली आहे. तर इथं आपल्याला आपण घेतल्या आहेत 3 किलो मिरच्या, देठ वगैरे काढलेले आहेत. याला हलक्या जाळावरती छान असं भाजून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे चूल असेल तर अतिउत्तम. चुलीवरचा एसूर एकदम छान बनतो. तर आपण हे काळं तिखट बनवायला सुरू केलेलं आहे. गॅसवरती जर तुमच्याकडे जर चूल उपलब्ध नसेल तर गॅसवरती तुम्ही हा भाजू शकतो. तर मीडियम गॅस ठेवायचा आहे. जास्त फुल फ्लेमवर तर भाजला तर मिरच्या वरून भाजतील, आतून भाजणार नाहीत. म्हणून कमी जाळावरती हे सगळे आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं तेल तुम्ही इथं यूज करायचं आहे भाजताना. थोडंसं तेल वापरायचं आहे. तर पहिल्यांदा मिरच्या भाजलेल्या आहेत आणि इथं आता धन भाजायला सुरुवात केलेली आहे. तर 3 किलो आपण जेवढ्या पण मिरच्या घेतलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या भाजून घेतलेल्या आहेत आणि इथं बघू शकता असं काळं होईपर्यंत आपलं धन हे आपण भाजून घेतलं आहे आणि इथं आता भाजायला सुरू केला आहे कांदा. हा जो कांदा आहे तो उन्हाळ्यामध्ये कट करून वाळवून ठेवलेला असतो. हा पण आता आपल्याला इथं भाजून घ्यायचा आहे. छान असा लालसर थोडंसं काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघू शकता इथं धन कसं भाजलेलं आहे. थोडंसं काळं झालेलं आहे मध्ये. ह्या लेवलपर्यंत तुम्ही हे भाजायचं आहे आणि कमी गॅसवरती म्हणजे कमी जाळ ठेवून भाजायचं आहे. अगदी जास्त जाळ केला तर वरून ते करपून काळं होणार आहे. आतून मसाला भाजला जाणार नाही. म्हणून याचं मोठी तर ट्रिक तीच आहे की कमी जाळावरती हे आपल्याला सर्व मसाले भाजायचे आहेत. कांदाही तुम्ही बघू शकता कसा भाजलेला आहे आणि इथं 3 किलो मिरच्यासाठी अर्धा किलो धन, अर्धा किलो कांदा वाळलेला आणि हे अर्धा किलो खिसा आहे खोबऱ्याचा, तो आपण यूज करत आहोत. आणि इथं बाकीचे हे जे मसाले आहेत आपण मसाल्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर हे आपल्याला सर्व प्रकारचे मसाले मिळून जातात. तर हे सगळे मसाले 4 तोळा आहेत. तोळ्यावर मसाला भेटत असतो. तुम्हाला माहीत असेल तुम्ही कधी जर मसाला खरेदी करायला गेला असाल तर हा प्रत्येक मसाला आपण इथं घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेले प्रत्येक मसाले तुम्हाला आणायचे आहेत. मसाल्याच्या दुकानांमध्ये गेल्यानंतर हे तुम्हाला सर्व मसाले मिळून जातील. इथं बघू शकता दालचिनी, फुलाचा मसाला, सुंठ, हळद सगळं काही 4 तोळे आहे. इथं खसखस आहे. खसखस एकमेव अशी आहे की ती आपल्याला भाजायची नसते आणि ही आहे मेथी. मेथीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि हळदाचे हळद पाहू शकता तुम्ही आपल्याला अशी हळद पाहिजे. हळकुंटाची हळद पाहिजे. तेही आपल्याला थोडे 4-5 तुकडे करून त्याचे असं घ्यायचे आहे तितकी. आणि लसूण घ्यायचा आहे एक मोठी वाटी भरून. आपल्याला जवळजवळ पाव किलोच्या जवळ आपल्याला लसूण घ्यायचा आहे आणि तीळ घ्यायचा आहे. तीळ तुम्हाला हवं तितकं घेऊ शकता. पाव किलो ही अर्धा किलोपर्यंत तुम्ही तीळ घेऊ शकता 3 किलो मिरचीसाठी. आणि ही 3 किलोची मिरची आपण एकदा वाटलीवर उन्हाळ्यामध्ये तर हा मसाला तुम्हाला वर्षभर कामाला येणार आहे. वर्षभर तुम्हाला बाहेरचा कसलाही मसाला न वापरता छान एसूर तयार करता येतो.
हे सर्व मसाले भाजून झाल्यानंतर आपल्याला हे गिरणीमध्ये किंवा तुमच्या घरी जर अवेलेबल असेल मशीन तर आपल्याला त्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून सगळं घ्यायचं आहे आणि असा तुमचा एसूर फायनली तयार होतो. आणि हा एसूर तुम्ही भरणीमध्ये डब्यामध्ये वर्षभर वापरू शकता. तर तुम्हाला कशी वाटली एसराची रेसिपी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सुंदर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी सर्व पारंपरिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा एसूर नक्की ट्राय करा. एकदम हेल्दी आणि हानिकारक मसाल्यांपासून बाहेरच्या दूर राहा. आपल्या घरचा मसाला खावा, स्वस्त राहा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.